रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज आपण व्हिडिओला खूप उशिरा म्हणजेच आता संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजलेले त्यांना आपण आता व्हिडिओला सुरुवात केलेली तर कारण दिवसभर टाइमच भेटेना. कारण आमच्या गावामध्ये भागवत कथा सुरू आहे. तर कथेचा 3रा दिवस आहे. तर कथेमध्ये सकाळी आम्ही पारायणाला बसलेले तर सकाळी 7 पावणे 7ला पारायणाला जावं लागतं ते 11 11:30 पर्यंत. तर आणि त्यानंतर भागवत कथेला पण जातो. त्यानंतर महाप्रसादाची पंगत हे मग घरी यायला उशीर होतो. पुन्हा आता 6ला हरिपाठ असतो. पण आज हरिपाठाला जाणार नाही. चला मला आज एक आगळी वेगळी अशी मला रेसिपी बनवून तुमच्याशी शेअर करायची. आणि संध्याकाळी पण 8 ते 10 कीर्तन असतं. म्हणजे आमचा दिवस म्हणजे असाच चाला कुठं वेळ चालली ती कळना. तर चला मला आज उशिरा का होईना पण आज तुमच्याशी एक आगळी वेगळी अशी मी रेसिपी बनवणार आहे. तर मंडळी आपण पुऱ्या तर कुठल्याही नमुन्याच्या प्रकारच्या आपण करून खातो. तर आज मी असेच एक आगळी वेगळी अशी पुऱ्या बनवणार आहेत. तर त्यासाठी पहा. आणि नाही का मंडळी थंडी पण खूप पडायली वरचीवर. तर तसंच बघा ना दिवसभर पण थंडी वाजायली. कारण यावेळी पावसाळा भरपूर असल्यावर थंडीचं पण प्रमाण जास्तच वाढलेलं आहे. तर म्हणलं चला मी जस्ट आता म्हणजे कशी 4 वाजल्यापासून भरपूर अशी थंडी वाजायली. तर मी स्वेटर घातला अंगात थंडी खूप आहे. तर चला तर तुम्हाला मी आज काय बनवाली ती तुम्हाला थोडक्यात शेअर करते. तर पहा हे वाटाणा आहेत. तर कोणी याला मटार म्हणतं तर आमच्याकडे वाटाणा म्हणतात. तर पाही आता इतका वाटाण्याचा सीजन आहे वाटाण्याच्या शेंगाचा. तर आमच्याकडं शुक्रवारी बाजार असतो तो खूप बाजारामध्ये आणि दररोज दारावर पण असे गाड्या येतात विकायला. मग त्यासाठी मी आता ज्येष्ठ वाटाण्याच्या शेंगा सोलून वाटाणे तयार केलेले आहेत. आणि प्रवासामध्ये कामी येतात, बोनाच्या डब्याला कामी येतात, मधल्या वेळेस आपल्या खाण्यासाठी कामी येतात. हे 8 ते 10 दिवस एकदम अशा चांगल्या राहतात, बिलकुल अशा खराब होत नाही. तर त्यासाठी आता किती करायचं आपल्या घरात जास्त केलं तरी काय नाही टिकतात ह्या. तर मी काय करणार आहे पाहिजे एक वाटी आहे. या वाटीनं तुम्ही कशाने घेऊ शकता. तर मी या वाटीनं 2 वाट्या ही वाट्याने घेणार आहे. कारण मी भरपूर अशा पुऱ्या करणार आहे. कारण सगळे आवडीनं खातात अशी वेगळं काहीतरी असल्यानंतर घरामध्ये पदार्थ. तर या पायी आणि हे आता थोडीशी भाजीसाठी ठेवून देणार आहे. त्या पायी मी 2 वाटी वाटाणे घेतलेले. तुम्ही मोजून पण घ्यायची गरज नाही मंडळी. कारण आपण किती कमी जास्त करू शकतो याच्यामध्ये. तर मी काय करणार आहे अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये या वाटाण्यासाठी एक मसाला तयार करणार आहे. तर त्यासाठी नाही का आपल्याकडे जर धना पावडर नसली तर आपण अख्खे धने पण घेऊ शकता. पण माझ्याकडे काय नाही का धना पावडर आहे मी घरी तयार केलेली. तर ह्या पायी मी धना पावडर घेणार आहे. पहा मी 1 चमचा धना पावडर घेतलेली, 1 चमचा जिरं घेतलेली, सवा घेतलेला आहे चोळून. आणि मी 1 चमचा भरपूर धना पावडर आणि जिरं घेतलेले. कारण मी वाटाणा भरपूर घेतलेला आहे. तुम्ही जर वाटाणा 1च वाटी घेतला ना तर अर्धा चमचा घ्यायचा. 1 चमचा पण घ्यायची गरज नाही. आणि तुम्ही कमी जास्त पण करू शकता. जास्त झालं तर काय नाही उलटी टेस्ट वाढते. आणखी 3 ते 4 हिरवी मिरची पण कट करून घेतलेल्या कारण टेस्टला भारी लागतात. मिरची पण घेतली मी. माझ्याकडे वेगळी मिरच्या त्या 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. कारण या तिखटही नसतात आणि यांना कलर पण छान येतो पुरीला. आणि वेगळी मिरची तुमच्याकडे कुठली असली साधी मिरची तर घ्यायची. मिरची नसत आपलं लाल तिखट पण घेऊ शकता. काय करणार मी मिक्सरच्या जारमधून हे चांगलं फिरून घेणार आहे. तर पहा मस्त झालेले बारीक. चला आता एका भांड्यात काढून घ्यायचं. आता याच जारमध्ये आपण हे वाटाणे आहेत ना तर हे 2 वाट्या वाटाणे आहेत. तर हे पूर्ण असे एकदम बारीक करून घेणार आहे. असे नाही बारीक झाले ना तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम असं बारीक करून घ्यायचं. तर पहा मंडळी हे अशा पद्धतीने एकदम बारीक करायचं. कारण आपल्याला पुरी लाटता यावी असं करायचं बारीक. आता हे तयार झाले वाटाण्याची पेस्ट आणि हे जे मसाला आपण तयार केला ते आता हे एकत्र करायचं. आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जितकं बसेल ना तितकं गव्हाचं पीठ मिक्स करायचं याच्यामध्ये. तुम्ही थोड्याफार वाटाण्याच्या अर्ध्या वाटीची किंवा 1 वाटीची पण करू शकता. पण मी अशी भरपूर करायली. तर आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स करू. मध्ये मी काय करणार आहे गव्हाचं पीठ आणि एक अर्धी वाटी समजा रवा घेणार आहे. तर मोठा असला तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा. पण माझ्याकडे छोटा रवा होता म्हणून मिक्सरमध्ये मी फिरून घ्यायची गरज नाही. तर रवा घालायचं कारण म्हणजे कसं या पुऱ्या अशा खुसखुशीत होतात, वातड होत नाहीत आणि मऊ पण पडत नाहीत. त्यासाठी मी रव्याचा वापर केलेला आहे. तर आता भरपूर अशी 1 वाटी मी गव्हाचं पीठ टाकायले.
आपण किती बसतेत पाहत, मोजून मापून नाही, काही नाही. जितका उंडा चांगला घट्ट मळेपर्यंत जितकं बसेल तेवढं पीठ घालायचं. पण म्हणलं चला पाहूत आपण आता 2 वाटी वाटाण्यामध्ये किती पीठ. तर एक साधारणतः एक अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे वाटाणे बारीक करण्यासाठी. तर चला अगदी मळून घेऊ, लागलं तर पुन्हा पीठ टाकायचं. आणखी जर तिखट पाहिजे असलं तर ह्याच्यात तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता किंवा हिरवी मिरची पण वाढवू शकता. हिरवी मिरची नसेल टाकायची तर नुसतं लाल तिखट किंवा मिरची पण वापरू शकता आपल्या आवडीनुसार. आणि याच्यामध्ये मी आता काय करणार आहे, माझ्याकडे पूर्ण असा गरम मसाला आहे तयार केलेला. तर मी थोडासा एक अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे. तुम्ही गरम मसाला नसेल तर लाल तिखट पण टाकू शकता. थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये, मीठ घालायचं. कुठला मसाला कुठलं काय आवडत नसेल तर तुम्ही कमी जास्त पण यात करू शकता. तर चला आता मी उंडामध्ये आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची, माझ्याकडून विसरली होती. नाही का आता थोडंसं पीठ सैल वाटायले तर मी आणखीन याच्यामध्ये एक अर्धा वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे. 1.5 वाटी पीठ झालं, थोडं सैल वाटायले पुन्हा मी अर्धी वाटी घालायला, म्हणजे 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा झालेला आहे. त्या मंडळी झाला मस्तपैकी घट्ट गोळा झालेला आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त सैल पण नाही करायचा. तर बघा मला एकूण सगळं मिळून एक या वाटीनं 2.5 वाट्या पीठ लागलेलं आहे बघा. नंतर पुन्हा मी अर्धी वाटी घेतली होती आणि एक चांगला अर्धा वाटी रवा, म्हणजे पण 3 वाट्या लागलेले 2 वाटे वाटाण्याला. तर काय नाही, कमी जास्त करू शकता, इथं प्रमाण नाही काय नाही, कारण आपण वाटाणे बारीक करताना पाणी टाकतो ना, त्यामुळे आपल्याला पीठ लागतं. आणि कमी जास्त झालं तरी काय नाही, तर बिघडत नाही काय नाही, बिलकुल पुरी अशी मस्त टम फुगते. आणि याच्यात तुम्ही तीळ पण वापरू शकता, पण तिळाने काय होते पुरी थोडीशी फुगत नाही, त्यामुळे मी तीळ नाही घातलेले. तर चला आता बाकीची तयारी होईपर्यंत हे एक 5-10 मिनिट ह्याला थोडंसं ठेवू. हे मस्त 15-20 मिनिटं झालेले. हे मस्त पीठ भिजलेले. आता याची मस्त मोठी चपाती लाटून त्याच्या पुऱ्या तयार करायच्या. आपण इकडे लाकडाची शेगडी मस्त पेटवलेले. आता चांगले पेटेपर्यंत तेल गरम होईपर्यंत मी इकडं पुऱ्या लाटून शिल्लक ठेवणार आहे. त्या पद्धतीची चपाती लाटली, जास्त जाड नाही पातळ नाही. तर आता अशी मी डब्याच्या झाकणाच्या साह्यानं अशी पुऱ्या बनवणार आहे. या पाशा आता इतके शिल्लक पडलेले आहेत, आणखी लाटाच्या राहिलेले. तर चला म्हणलं तोपर्यंत तेल कडक झालेलं मस्त गरम. आता एवढ्या अगोदर तळून घेऊन अशा टम्म फुगल्या त्या पहा, एकदम भारी झाल्यात, असा टेस्टेड मस्त पैकी झालेल्या अशा टम्म फुगलेल्या. अशा पद्धतीने बाकीच्या पण मी तळून. तर चला तर मंडळी पहा, आता झाल्या पुऱ्या तयार मस्त पैकी. तर पहा किती टम्म फुगलेले. हे पहा प्रत्येक पुरी अशी टम्म फुगलेले. पहा एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे पहा, आणि एकदम टेस्टेड अशी झालेली. तर मस्तपैकी. तर मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा ना, आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. तर बघा 5:45-6ला सुरुवात केली ती. तर पहा आता 8 वाजलेले आहेत बरोबर. तर चला आता हे पुऱ्या मस्त 8 ते 10 दिवस अशा मस्तपैकी टिकतात. तुम्ही प्रवासात घेऊन जा, लहान मुलांच्या डब्याला द्या, किंवा मधल्या वेळेत आपल्याला अशी भूक लागली तर लाईटली जेवायला तर मस्त खाऊ शकता तुम्ही. खूप छान असे. आणि बिना मसाल्याची पण तुम्ही करू शकता. आणि याला काय तर साध्या सोप्या पद्धतीने केलेली मटार पुरी आवडल्या जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, आमची सह्याद्री चॅनलला, तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या गरम गरम मटार पुरी खायला.